हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवलेली तर सोयाबीन पोहा टिक्की। ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता। तर मी इथे बघा भिजलेले पोहे घेतलेले आहे आणि सोयाबीनला मी थोडंसं वाफवून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये आणि त्याला गाळून घेतलं आहे। मी इथे नंतर मिरची, टोमॅटो, कांदा, अद्रक, कोथिंबीर घेतलं आणि मिरची, अद्रक, कांदा, सोयाबीन याला मिक्सरला लावून घेतलं। ते बारीक केलेलं मी पोह्यात टाकलं आणि त्या पोह्यामध्ये एक किंवा दोन कांदा बारीक चिरून टाकला आणि नंतर मी त्याच्यामध्ये एक टमाटर चिरून टाकलं आणि नंतर हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, परत बेसनचे 2 चमचे, त्यानंतर लाल तिखट टाकलं, आपल्या जेवढं तिखट पाहिजे तेवढं, आणि नंतर धना पावडर, जिरं, हळद, नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मी इथं त्याला मिक्स करायला चमचा घेतला होता पण त्यात होत नव्हतं। नंतर मी मोठ्या पात्रात टाकून हातानेच मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि मी शालो फ्राय करणार त्यामुळे मी थोडंसं तेल टाकून तव्यावर गरम केलं आणि त्याच्या टिक्के बनवून घेतले असं गोल गोल आणि त्या मी तेलात टाकलं तापल्यावर। नंतर मी गॅस कमी करून टाकला आणि याला कमी याच्यावर तळायचं, मग त्या क्रिस्पी होत्या आणि मग त्याला असं आलट पालट करून चांगलं सोनेरी रंग बघा कसा मस्त असं सोनेरी रंग आला आहे। नंतर माझे टिक्के रेडी। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद।